जागतिक दिव्यांग सप्ताहात दिव्यांगांना केंद्र सरकारचा मदतीचा हात. दिव्यांग सशक्तीकरण अभियानात मोफत उपकरणे नोंदणी शिबिर संपन्न. जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग सशक्तीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी बनवण्यात आलेल्या मुंबई नाका येथील अटल दिव्यांग भवनात हा सोहळा विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांनी दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या वतीने आलिम्को फाउंडेशन या स्वायत्त संस्थेकडून मोफत साहित्य व उपकरणांची नावं नोंदणी करण्यात आली. यात 3 चाकी बॅटरी, सायकल, व्हीलचेअर, कॅलिपर्स, कुबड्या, कृत्रिम हात व पाय, अंध काठी, श्रवणयंत्र आदी उपकरणे शासनाच्या वतीने मोफत देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांनी सांगितले. यावेळी विशेष शाळेतील बालकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून समाजोपयोगी संदेश दिला. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्ता बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरही घेण्यात आले. या कार्यक्रमास शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांगांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या प्रसंगी राज्य महासचिव रामदास खोत, पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता बोडके, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले, उपाध्यक्ष अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, संयुक्त जिल्हाध्यक्ष नरेंद्र खैरनार, संपर्क प्रमुख संतोष मांडकर, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष हिरमण मनोहर, अंबादास कळमकर, शरद नरवाडे, जयवंत थेटे, निलेश क्षीरसागर, गणपत नाठे, सोमनाथ पेखळे, सपान परदेशी, सुनील वालझाडे, गोपाळ सामोरे, नंदकिशोर बैरागी, चंद्रकांत वालझाडे, नानासाहेब पवार, राजेंद्र गायकवाड, रामदास बोडके, गौरव भावसार, राहुल डिकले, दिनेश स्वामी, दशरथ गबाले, दत्ता मांडे, दत्तात्रय रिकामे, मधुकर कसबे, त्र्यंबक कड, ललिता पवार, मनीषा स्वामी, तान्हुबाई खांडबहाले, सुशीला सांगळे, आशा नरवाडे, मनीषा सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी नाना सांगळे, प्रतिनिधी नाशिक. हे काम सरकारचं आहे. म्हणजे गेल्या काही वर्षात आलिम्को कंपनीचा वापर खासदारांनी फक्त निवडणुकीपुरता मतदानापुरता केलेला आहे. निवडणुकीच्या काही काळाबद्दल कंपनीच्या लोकांना आदर्श धरायचं, केंद्र सरकारकडनं काहीतरी मदतीसाठी मागवायच्या आणि फक्त निवडणुकीच्या अगोदर वाटायच्या आणि त्याच्यानंतर आमच्या दिव्यांग बांधवांना म्हणजे मतदारांना त्यांचं मत पाहिजे विचारायचं ही या राज्यकर्त्याची हे धोरण आहे. परंतु मी कौतुक करतो, आज आलिम्को कंपनीने आम्हाला सहकार्य केलं. जे काम सरकारने करायला पाहिजे होतं ते आमच्या नाशिकचे संघटनेचे पदाधिकारी रवींद्र पाटील असतील, संतोष मांडकर असतील, सापळे असतील, अनेक पदाधिकाऱ्यांनी म्हणजे एक जेव्हा आपण त्या निकालाची घडामोडी बघितल्या आणि मनामध्ये शंका